नमस्कार. आज तुम्ही दारोदारी प्रचार करताय, विकासाचे कोणते मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचताय? सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे 30-35 वर्षात आपल्याकडे हॉस्पिटल नाही आहे. तो हॉस्पिटलचा मुद्दा मेन आहे आणि त्याच्यासाठी आमची ताई प्रयत्न करत आहेत. तुम्ही बघितल्यात रस्ते सगळे फुटलेले आहेत. रस्त्याचा विषय आहे, पाण्याचा विषय आहे. रस्ते, पाणी, हॉस्पिटल आणि ज्या काय जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, आपली PSC आहेत, त्या आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत, महानगरपालिकेच्या ताब्यात. आता आपल्याकडे महानगरपालिकेची शाळा नाही आहे, एक पण शाळा नाही आहे. लवकरात लवकर ते ताईंचं स्वप्न एक पूर्ण करायचं. आता किती लोक मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचलात? आतापर्यंत आमचा 35,000चा मतदारसंघ आहे. आम्ही 4 उमेदवार जवळजवळ 20-22 हजार मतदारांच्या पर्यंत पोहोचलेलो आहेत. लाडकी बहीण योजना कितपत कामी येईल? 100% कामाला येणार, कारण लाडकी बहीण योजना हे आपण कुठल्याही जाती हे सगळं करून त्यांच्या सर्वांसाठीच केलंय. मग सगळ्यांचं त्यांच्यासाठी खूप म्हणजे हे आहे, प्रतिसाद आहे त्यासाठी. आणि ते आम्हाला सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे की कोणी काही न बघता आपण सगळ्यांनाच तो हे दिलाय, संधी दिली, त्यांना पैसे 1,500 देतोय. आणि आपली हे पण असेल की जेवढं होईल तेवढं आपण जास्त हे करून सगळ्या महिलांना हे प्रतिसाद देऊन आणखी पुढे जेवढे योजना येतील सिनियर सिटीजन साठी हे सगळं आणखीन आपण प्रयत्न करू. सर, दारोदारी आता प्रचार होतोय, तर मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचताय. मतदारांच्या कोणत्या समस्या तुमच्या समोर येत आहेत? नाही, 35 वर्षाच्या बहुतांश समस्या आहेत आणि त्या मतदारांना आम्ही पटवून देत आहोत की आमदार स्नेहाताई आलेल्या आहेत. खासदार आपला आहे, राज्यात सरकार आपलं आहे, केंद्रात सरकार आपलं आहे. त्याप्रमाणे आम्हाला जेवढं जमेल तसं आम्ही सर्व त्यांची ज्या समस्या आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेनी अनड्राडिस, मी शिवसेना मधून उभी राहिली आहे. धनुष्य बाण निशाणी आहे आणि शिंदे गट. तर आपल्या लोकांच्या बऱ्याच समस्या आहेत आणि आज किती वर्षापासून त्यांचं राजकारण जे चाललेलं आहे. तर आता आम्ही विचार करतो वी नीड चेंजेस. तर चेंजेस झाले तर आम्ही पण काहीतरी त्यांच्यापेक्षा चांगलं करू शकतो आणि आम्ही करणार. नमस्कार ताई, तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव कल्याणी योगेश मांडवेकर. काय सांगाल, आज तुम्हाला इथे कोणाची सत्ता हवी आहे आणि का हवी आहे? मला इथे महायुतीची सत्ता हवी आहे. म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट शिवसेना यांची जी आता महायुती आहे, प्रभाग क्रमांक 28 मधून आम्ही आहोत आणि आम्हाला बऱ्याच समस्या होत्या. आज आधीचं जर सरकार बघितलं आपण, त्या लोकांनी काही कामं केली असतील, पण आता सध्या त्याचा रिझल्ट आपल्याला दिसत नाहीये. तर आम्हाला काहीतरी नवीन हवंय, काहीतरी चेंज हवंय. जसा चेहरा प्रत्येक वेळेस एक नवीन पिढीला जर आपण प्रोत्साहन दिलं तर त्यांच्याकडनं नवीन काहीतरी विकास आपल्याला पाहायला मिळतो. तेच आपण वारंवार कंटाळतच असतो कुठल्या पण गोष्टीला. पण आपल्याला काहीतरी नवीन हवंय. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी जसा नवीन बदल हवा असतो, तसा समाजाच्या प्रगतीसाठी समाजाला आपल्याला एक नवीन बदल हवा असतो. नितीन सर आहेत, त्यांच्याकडे पण बऱ्याच समस्या घेऊन गेलो. त्यांनी पण बऱ्याच समस्या आमच्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. सुचिता मॅडम असतील, त्यांनी देखील बऱ्याच समस्या आमच्या सॉल्व्ह केल्या. तसेच निलेश भानुष्या जे आहेत, त्यांनी पण बऱ्याच समस्या समाजामध्ये त्यांचं सतत कार्य चालू असतं. त्यांनी सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक अशा प्रकारे ज्यांना ज्यांना काही समस्या आलेल्या आहेत किंवा जे काही कार्यक्रम आहेत, शक्यतो त्यांनी पूर्ण प्रयत्न करून ते पूर्ण केलेले आहेत. जेवढी आपली संस्कृती आहे तेवढी सर्व संस्कृती आपली सर्व तळागाळापर्यंत, म्हणजे जी लहान मुलं आहेत त्यांना पुढची मागील आपली संस्कृती कळली पाहिजे. वेगवेगळे आपले सणवार समजायला हवेत, त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या हव्यात. कारण की आता आपण पाश्चात्य संस्कृतीचा जास्त विचार करतो, पण ती पाश्चात्य संस्कृती आपल्या मुलांनी घ्यावी, पण ती फक्त प्रगतीसाठी घ्यावी, पण त्याच्यामध्ये आपली संस्कृती विसरली नाही पाहिजे. यासाठी त्यांनी सातत्याने त्यांचे प्रयत्न चालू असतात. संक्रांती असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, अजून आपले जे छोटे मोठे गुढीपाडवा असतील, होळी असेल, होलिका दहन असेल, अशा माध्यमातून सामाजिक प्रबोधन कसं करता येईल हा उद्देश डोक्यात ठेवून त्यांनी भरपूर कार्य केलेली आहेत. त्यामुळे आणि महिलांसाठी विशेष म्हणजे महिला सुरक्षा. आज मला आठवतं तसं रात्री 10:30-11 नंतर एकही महिला असं रस्त्याने एकटी जाऊ शकत नव्हती. पण आज जेव्हा आम्ही भानुशांच्या वॉर्ड मध्ये फिरतो, ज्यावेळेस आम्ही बघतो तर त्यावेळेस आम्ही रात्री 1-2 वाजता सुद्धा एकटी फिरू शकतो तिकडे. का तर आम्हाला माहिती की दादा पाठीशी आहेत सगळ्यांच्या. किंवा एका फोनवरती रात्री 2, 3, 4 किती वाजता असू दे ते प्रत्येकाच्या मदतीला. त्यावेळेस ते बघत नाहीत हा कुठला माणूस आहे, आपल्या प्रभागातला का बाहेरच्या प्रभागातला. अजिबात त्यांचं असं नसतं. सर्वतोपरी त्यांनी प्रयत्न केलेला आहे की समाजासाठी विकास असावा. अजिबात निस्वार्थ बुद्धीने त्यांनी, निस्वार्थ वृत्तीने त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे. आणि आमच्या मते तरी म्हणजे पर्सनली मला आणि माझ्या जेवढ्या महिला आहेत आपल्या ह्याच्यातल्या, त्यांच्या सुरक्षेसाठी महायुती येणं फार आवश्यक आहे. विकासासाठी महायुती असणं फार आवश्यक आहे. पाण्याची समस्या, वीजची समस्या, ड्रेनेजची समस्या, इतर कुठल्याही समस्या असू देत, त्यासाठी महायुती असणं फार आवश्यक आहे. अजून कोण?